आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। चला तर मग सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी मी आधी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेते। थंडीचा सीझन चालू आहे, त्यामुळे म्हटलं थंडीच्या सीझनमध्ये गाजर जास्त प्रमाणात थंडीच्या सीझनमध्ये गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात। म्हटलं मग आज गाजरचा हलवा बनवावा। थंडीच्या दिवसात गाजर हे जास्त प्रमाणात भेटतात, त्यामुळे विचार आला की चला आता गाजरचा हलवा बनवूया। गाजरचे तोंड आधी असे कापून घ्यायचे आहेत। आता आपण गाजराचे साल काढून घेणार आहोत। साल काढल्यामुळे गाजर हे अगदी लाल दिसतं आणि हलव्याला रंगही छान येतो। इथे आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत। हलव्यासाठी इथे आपण बदाम आणि काजू घेतलेले आहेत। इथे आपण काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे आपण गाजर किसून घेणार आहोत। गाजर किसेपर्यंत मी वेलचीची पूड करून घेणार आहे। गाजर आता किसून झालेली आहे। कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। इथे मी 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे आणि मंद आचेवरती काजू बदाम परतून घेणार आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे। यात आपण काजू आणि बदाम तळून घेणार आहोत। आपण यामध्ये किसलेलं गाजर टाकणार आहोत। आता हे चांगलं परतून घेऊया। आपण हे 5 मिनिटं फास्ट फ्लेमवर परतून घेणार आहोत। हे अधूनमधून परतत राहायचंय। मी आता 1 किलोच्या गाजरासाठी इथे पावशेर दूध टाकणार आहे। दूध टाकल्यावरती चांगला हलवून घ्यायचा आहे हलवा। चांगला शिजू द्यायचा आहे।
त्यासाठी गॅस फास्ट फ्लेमवर ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता दुधात आपला आटत चाललेला आहे. आता यामध्ये आपण पावशेर साखर घालणार आहोत. याला आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. आपला गाजराचा हलवा आता 80% तयार झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे वेलची पूड टाकणार आहोत. किती सुंदर कलर आलाय ते बघा. आता इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आपण तो एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घेऊया.